नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत 32 छातीचा कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग। तर चला तर मग पाहूया। मापे मी स्क्रीनवर देते, तर आपण पाहूया कशामध्ये काय ॲड करायचं। तर उंची आहे 12.5 अधिक त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच अधिक करायचं म्हणजे 13.5। छातीचा चौथा भाग करायचा आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची। कमरेचं पण तसंच करायचं, चौथा भाग करायचा आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची। आणि मागचा गळा यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवायचा आहे। तर शोल्डर आपलं तयार शोल्डर 2 आहे आणि बाही 5.5 आहे। तर बाही डिपेंड आहे की अस्तरची आहे किंवा साधी आहे, त्याच्यावरती आपल्याला बाहीचं माप घ्यायचं आहे। चला तर मग आपण कटिंग करूया। तर उंची आहे बघा आपली 12.5 अधिक 1 इंच 13.5। दोन्ही साईडला मार्किंग करून घ्यायचं आपलं। आता आपण टाकलं आहे शोल्डरचं माप। शोल्डर घेतला आहे आपण 5 इंच, पण मुंडाचं माप टाकणार आहोत। मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच। मुंड्याचा आणि शोल्डरचं माप आपण जोडून घेतलेलं आहे। त्या मुंड्यावरून आपल्याला टाकायचं आहे छातीचं माप। छाती आहे 32, त्याचा चौथा भाग 8 अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन, 9.5 इंचाचं पूर्ण माप येतं आपलं। तर कमरेचं माप कसं घेतलं आपण, छातीच्या मापापेक्षा अर्धा इंच कमी घेतलं आणि कमरेचं माप मार्किंग करून घेतलं आहे। आता आपण मुंड्याचं टाकूया। मुंड्याचं माप घेतलं, तिथून आपण 1 इंच आतमध्ये घेऊन तिरकी रेष जोडून घेणार आहोत आणि 1-1 इंचाचे मार्किंग करून आकार देऊन घेणार, पुढचा मुंडा आणि पाठीमागचा मुंडा। तर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तयार शोल्डर आहे आपला 2 आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच मिक्स करून 2.5 इंचाचं आपल्याला माप टाकायचं आहे। पुढच्या गळ्याचं माप टाकून घेतलेलं आहे आपण 6.5 इंच। 6चा गळा आहे, अर्धा इंच वाढवून घेतला आपण 6.5 इंच। इथून आता आपण योकपट्टीचं माप टाकणार आहे। योकपट्टीचं 2.5 इंचावरती दोन्ही साईडला मार्किंग करून घ्यायचं। या साईडला 1 इंच एक्स्ट्रा आणि आकार देऊन घ्यायचा गोलाकार मध्ये, थोडासा गोलाकार द्यायचा आहे। आता आपण कटोरीचं माप टाकून घेणार आहे। तर कटोरीची घडी आपल्याला योकपट्टीवरती टाकायचे 5 इंच, 32 साठी 5 इंच आणि गळ्याच्या साईडला आपल्याला वरतून खाली 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आणि तशीच वरती पण कटोरीच्या घडीचं माप टाकायचं 5 इंचावरती आणि असा हा एक बॉक्स तयार करून घ्यायचा 5 इंचाचा। जो तो काटकोन तयार होतो त्यातून 1.5 इंच घ्यायचं 32 छातीसाठी आणि खाली 1 इंच असे 2 पॉइंट मार्क करून त्यातून आपण कटोरीचा आकार देऊन घेणार आहोत आणि पुढचा गळ्याचा आकार देऊन घेणार आहोत। तर आपण पेपर कटिंग करून घेऊया। आधी आपण बाहेरचा भाग कटिंग करून घेणार आहेत व्यवस्थित। नंतर पेपर फोल्ड केलेला आहे तो ओपन करून मध्य भागून कट करून घेणार आहोत। आता योकपट्टीचं कटिंग करून घेणार आहे। आतील मुंडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे, कटोरीचा भाग कट करून आणि गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे। तर आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे। हे पहा सेंटर कसं काढायचं, दोन्ही बाजू एकावरती एक ठेवून सेंटर काढून घ्यायचा। पिन टाचणीने पॅक करून घ्यायचं दुसऱ्या पेपरला आणि मध्यभागी 1.5 इंचावरती मार्किंग करायची। हुकलूक पट्टीच्या साईडला 1 इंच आणि आकाराच्या साईडला 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आणि हे तिन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। गळ्याच्या साईडला पण आपल्याला ते तिरकं जोडून घ्यायचं आणि आकाराच्या साईडला आपल्याला 1/2 इंच आणि थोडंसं जास्त घ्यायचं आणि आकार देऊन घ्यायचं। हा पहा कटोरीचा आकार दिले आपण। आता कट करून घेऊ।
तर आपण बाहीचं कटिंग करून घेऊया। तर बाही आहे 5.5 बाहीची उंची आणि हा बिना अस्तरचा ब्लाउज आहे, त्याच्यामुळे आपल्याला 1.5 इंच याच्यामध्ये ऍड करायचे आहेत उंचीमध्ये। आणि खाली आपल्याला टाकायचं आहे दंडघेराच्या निम्मे अधिक 1.5 इंच। आपण छातीचा चौथा भाग 8 इंचाचा बॉक्स करून घेतलेला आहे पूर्ण। तिथून आपण कॅप हाईट काढली बघा 2.5 इंचाची आणि ते सेंटर लाईन जोडून घेतली। तर सेंटर लाईनचा पण परत आपल्याला मध्य काढून जोडून घ्यायचा। वरती एक रेष मारायची आणि त्याच्यावरती 2 पॉइंट घ्यायचे, एक इंचावरती आणि तिथून खाली 1.5 इंचावरती असे 2 पॉइंट करून आपल्याला आकार द्यायचा आहे। हे पहा, पहिला आकार आपण 1 इंचावरतून दिला आणि नंतर त्याच्या खालनं 1.5 इंचावरती। आणि आता आपण कटिंग करून घेणार आहे। पण हे पहा, कटिंग करताना माझी चुकी झाली। जी दंडघेराचा निम्मे अधिक 1.5 इंच केलं ते आपल्याला सेंटर लाईनच्या त्या बॉक्सच्या सेंटर लाईनला जोडायचं होतं, पण आपण चुकून आतल्या शिलाई मार्जिनच्या लाईनला जोडलंय। अशी गडबडीत आपली चूक होऊ शकते, त्यामुळे लक्ष देऊन कटिंग करायचं। बाही ओपन करून पुढचा भाग कट करून घ्यायचा। तर अशा प्रकारे छातीचा ब्लाउजचं कटिंग झाले। हेच पेपर पॅटर्न वापरून ब्लाउजचं कटिंग करणार आहोत। तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।